हॅलो फ्रेंड्स, मी निलिमा. वेलकम टू हॉलिवूड बॉलिवूड. सिनेमे बनतात आणि त्यातले काही अजरामर होतात. क्लासिक सिनेमांची खासियत त्याची कथा जितकी असते तितकीच त्या सिनेमाची कास्ट अगदी आयकॉनिक ठरते, कायम लक्षात राहावी अशी. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या काही अगदी फेवरेट क्लासिक सिनेमांची कास्ट सुरुवातीला वेगळीच असणार होती, तर विश्वास नाही बसत आहे ना? मग तुम्हीच पहा. ये हाथ हमको दे ठाकुर. काही सिनेमे जे आजही तितकाच रस घेऊन पाहता येतात. हम काम सिर्फ पैसों के लिए करते हैं. त्यातला प्रत्येक सीन आणि डायलॉग तोंडपाठ असतो. हिरोची एंट्री, हिरोईनचा ड्रेस, त्यांची स्टाईल, नाम क्या है बसंती? ये कौन बोला? सगळं अगदी डोळे झाकून लक्षात राहतं असे काही सिनेमे. पण यातली कास्ट जी सिनेमाचा मूळ गाभा असते, मुझे गब्बर चाहिए, जिंदा. तीच जर बदलली तर आज मेरी पसंदी की इज्जत का सवाल है. हे काही क्लासिक सिनेमे सुपरहिट ठरतात, रेकॉर्ड तोड ठरतात. पण त्यातली काही पात्र सिनेमाच्या मूळ कास्टिंगच्या वेळेला वेगळी ठरवली गेली होती. ती म्हणजे अगदी शोले सिनेमापासून बघूयात. बॉलिवूडचा हा अजरामर क्लासिक सुपर डुपर हिट सिनेमा बनवणारे देखील सुरुवातीला संभ्रमात पडले होते. सिनेमात दोन कास्टिंग अशी होती जी आता तुम्हाला जर सांगितलं तर खोटी वाटतील. अब आएगा मजा खेल का. एक म्हणजे बिग बी अमिताभ बच्चनच्या जागी शत्रुघ्न सिन्हाचा विचार केला जात होता. तर कितने आदमी थे म्हणणारा गब्बर अमजद खान नसून डॅनी असणार होता. वो दो थे और तुम तीन, फिर भी वापस आ गए. सुअर के बच्चा. जय म्हणजे शोलेचा आत्मा आणि गब्बर म्हणजे सिनेमाची जानच म्हणावी लागेल. आणि जर हा विचार केला की या दोन गाजलेल्या कॅरेक्टर्सचं कास्टिंग सुरुवातीला वेगळं असणार होतं तर सिनेमाची मजाच संपते ना. सिनेमात डॅशिंग हँडसम जय आणि त्याच्या तोडीस तोड वीरू ही मैत्री जशी जमून आली ती धर्मेंद्र आणि शत्रुघ्न यांची जमली नसती तर ती तितकी भावली असती का, हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शिवाय सिनेमातला खलनायक ज्याच्यावर बॉलिवूडचे खलनायक शपथा खात असतील किंवा त्याला आपला आदर्श मानत असतील असा मूळ चेहराच दुसरा असता तर त्याचे गाजलेले डायलॉग्स किंवा ते खुनशी हास्य सगळंच अमजद खान यांनी वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. त्यामुळे त्यांच्या जागी डॅनी ही किती उत्तम अभिनेते असले तरीही आता चोख वाटत नाही. खरं तर गब्बरची भूमिका मिळावी म्हणून खुद्द संजीव कुमारही प्रयत्नात होते. त्यांनी तर त्यांचे दात डाकून सारखे दिसावे म्हणून खराब सुद्धा करून घेतले होते. शिवाय अमजद खान यांना त्यांच्या आवाजामुळे नाकारण्यातही आलं होतं. पण पुढे त्यांनी सिनेमाच्या भूमिकेच्या अनुषंगानं खूप मेहनत घेतली आणि भूमिका पटकावली. सिनेमाचं महत्वाचं आणि मूळ कास्टिंग बदललं असतं तर गब्बर आणि जयचा फाईट सिक्वेन्स तसा रंगलाच नसता असं आता वाटतंय. त्यामुळे हे कास्टिंग जमून आलं आणि ओघानं सिनेमा उत्तम जमून आला. अब आएगा मजा खेल का. पुढे अजून एका अशाच अप्रतिम हिट ठरलेल्या सिनेमाकडे वळूयात. DDLJ म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हो, हा सिनेमा सुद्धा या यादीत आहे. कारण सिनेमाचा मुख्य नायक म्हणजे सगळ्यांचा चार्मिंग राजच वेगळा असणार होता. विश्वास बसत नाहीये ना? पण हे तितकंच खरं आहे जितकं प्रेम राज सिमरनच्या या सिनेमात आहे. सिनेमाचा नायक फिरंगी असणार होता. हॉलिवूड अभिनेता आणि हँडसम हंक टॉम क्रूज आपल्या देसी सिमरनला रोमांस करताना दिसणार होता. सगळं जवळपास नक्कीही झालं होतं. पण धन्यवाद यश चोप्रा यांना, ज्यांनी आदित्यला हे पटवून दिलं की टॉम कितीही हँडसम असला, उत्तम अभिनेता असला तरी सरसो के खेत मध्ये लेदर जॅकेट घालून मेंडोलिन वाजवताना प्रेक्षकांना तितकासा पटणार नाही. आणि आदित्यला ते पटलं देखील. पुढे घडला तो सिमरन राजच्या प्रेमाचा एक रंजक इतिहास, ज्याची गोडी आजही तितकीच आहे.
पण इथवर पोहोचण्याआधी शाहरुखच्या एका निर्णयानं त्याला बॉलिवूडचा बादशाह केला आणि तो चित्रपट म्हणजे बाजीगर. मेरा नाम प्रिया चोपड़ा है और तुम ये जानना चाहती हो कि मैं रेस हार क्यों गया. तुम्हारे लिए. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. या सिनेमात सुद्धा शाहरुख आधी सलमानचं नाव चर्चेत होतं, पण सिनेमात खलनायक म्हणून दिसण्याची तेव्हा तरी सलमानची फार इच्छा नव्हती. मोठ्या हिटसाठी वाट पाहणाऱ्या शाहरुखनं ही संधी हेरली आणि एक धाडसी निर्णय घेतला, जो त्याच्या पथ्यावरच पडला. सिनेमातला विकी मल्होत्रा आणि त्याची ती खलनायकी अदा तितकाच राग आणते हे कौशल्य शाहरुखचंच. पण जरी या दोन सिनेमात शाहरुख छा गया, तिथेच एका सिनेमात मात्र त्याला बघायला जरा विचित्रच वाटलं असतं. सगळीकडेच सगळं चालतंच असं नाही, हेही खरंच. शर्त ये है, लगान सिनेमात परफेक्शनिस्ट आमिर खानच्या जागी शाहरुखचा विचार केला जात होता. आता विचार करा, शाहरुखच्या तोंडून शर्त मंजूर है म्हणणं जरा ड्रामॅटिक वाटलं असतं. शरत मंजूर है. शिवाय किंग खान उत्तम अभिनेता असला तरी या क्लासिक ऑस्कर नॉमिनेटेड सिनेमात भुवन म्हणून आमिर द परफेक्शनिस्ट हेच उत्तम गणित होतं. शाहरुखच्या फिल्मी ड्रामॅटिक स्टाईल पेक्षा आमिरची रिअलिस्टिक स्टाईल या सिनेमासाठी जास्त गरजेची होती आणि म्हणूनच इथे शाहरुख नसणंच उत्तम होतं. हम दोस्त थे, हैं, रहेंगे. हमेशा. असंच काहीचं आहे दिल चाहता है सिनेमाच्या बाबतीत. अरे उसने तेरी खुददारी को ललकारा है यार. क्या कर रहा है? सिनेमा तर त्यावेळच्या सिनेमांपेक्षा हटके ठरला. सिनेमाचं टेकिंग मेकिंग वेगळ्या धाटणीचं होतं. खोना नहीं चाहता मैं. तू कभी नहीं सुधरेगा ना. टिपिकल ड्रामा रडणं थोडं बाजूला ठेवून खऱ्या आयुष्याशी अधिक जवळीक साधणारा हा सिनेमा ठरला. या सगळ्या जादुई वास्तवातल्या सिनेमाचा USP ठरला आमिर खान. आमिरची भूमिका मनात बसली, पण त्या जागी ऋतिक असता तर. होय, या सिनेमात ऋतिकला कास्ट केलं जाणार होतं, पण भले ऋतिक बॉलिवूडचा हक्काचा ग्रीक गॉड असला तरी या सिनेमात त्याच्या किलिंग लुक्स पेक्षा आमिरचा परफेक्ट अंदाज जास्त फिट बसला आणि सिनेमा सुपरहिट ठरला. आजही आहे आणि नेहमी राहील. तर भाग मिल्खा भाग या बायोपिक साठी मिल्खा सिंग पडद्यावर साकारण्यासाठी फरहान अख्तरच्या आधी अभिषेक बच्चनचं नाव फायनल केलं गेलं होतं. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांनी तर अभिषेकला घेऊन सिनेमाच्या कामाला सुरुवात करायचंही ठरवलं होतं, पण काही कारणास्तव हे गणित बिघडलं आणि सिनेमासाठी फरहान साईन झाला. त्याची जिद्द चिकाटी सिनेमात उठून दिसली, ती प्रेक्षकांना भावली. आता त्या जागी जर अभिषेकचा विचार केला तर ते फारसं पटत नाही. अभिषेकसाठी ही मोठी संधी होती, पण शेवटी प्रेक्षकांचा विचार आणि सिनेमा हिट होणं महत्वाचं. तर याच हिट क्लासिक्सच्या यादीत अजून एका अतिशय लोकप्रिय सिनेमाचं नाव सुद्धा आहे, कुछ कुछ होता है. कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे. कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे असं म्हणणाऱ्या काजोलच्या जागी ऐश्वर्या असती तर. करण जोहरची पहिली पसंती ॲशच होती. विचार करा, अंजलीचा टॉम बॉय ॲटिट्यूड आणि नंतरचा कायापालट ॲशला शोभला असता सुद्धा, पण अंजली जशी काजोलनं रेखाटली तशी बबली, बिनधास्त आणि पुढे सालस तशीच्या तशीच ॲशनं रंगवली असती का, यावर जरा दुमतच असेल. पण ॲशनं सिनेमा नाकारला आणि उत्तम घडलं. सिनेमा काजोलच्या पदरी पडला आणि तिनं त्याचं सोनच केलं. याच सिनेमात राणी मुखर्जीची एंट्री तर आजही आठवते. सिनेमातलीही आणि ओघानं बॉलिवूड मधली सुद्धा. ती हॉट सेक्सी अदा आणि तिचा डॅशिंग अंदाज यावर राहुल काय कोणताही मुलगा फिदा होत नसेल तरच नवल. पण ही सुपरहिट भूमिका करणनं खास मैत्रीण ट्विंकल खन्नाला डोक्यात ठेवून लिहिली होती. शिवाय त्यानं म्हणूनच कॅरेक्टरचं नाव टीना म्हणजे ट्विंकलचं टोपण नाव दिलं होतं. पण तिनंही सिनेमा नाकारला आणि राणीला सुवर्ण संधी मिळाली.
अगदी स्वप्नातलं पदार्पण घडावं तसंच झालं राणीचं. सिनेमाची कास्टच इतकी परफेक्ट होती की सिनेमाला 4 चान लागले आणि सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 4 पे चान लावले. तर हे क्लासिक सिनेमा ज्या कास्टला विचारात घेऊन बनवण्यात येणार होते तसे ते घडले नाहीत हे नशीब. कारण जिथे काही सिनेमे त्या कास्ट सोबत उत्तमही घडले असते, पण काही मात्र क्लासिक म्हणावे इतके हिट ठरतील असं आज तरी वाटत नाही. असो, जे झालं ते उत्तम झालं याचा आनंद मानत याच सिनेमांचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेऊयात. चित्राली चोगले, IBN लोकमत. आणि आता वेळ झाली एका शॉर्ट ब्रेकची. पाहत रहा हॉलिवूड बॉलिवूड. अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना अभिनयाचं विद्यापीठच मानावं लागेल. हॉलिवूडची गेली 4 दशकं गाजवल्यानंतर 2017च्या जानेवारीत गोल्डन ग्लोब पुरस्कारात त्यांना मानाच्या सेसिल बी डेमिल या पुरस्कारानं नावाजलं जाणार आहे. या गोल्डन ग्लोब आणि मेरिल यांचं नातं तसं अगदी जुनं आहे, अगदी 1979 पासूनचं. या त्यांच्या गोल्डन नात्याचा आम्ही घेतलेला आढावा. अष्टपैलू अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांचं नातं तर गेले 4 दशकांपासून सुरू आहे. 29 वेळा या अफलातून अभिनेत्रीने गोल्डन ग्लोब नॉमिनेशन मिळवली आहेत. तब्बल 29 वेळा नॉमिनेशन मिळून सर्वाधिक नॉमिनेशन मिळवणाऱ्या व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव पहिल्या स्थानावरती आहे. थँक्यू व्हेरी मच. या इतक्या रंजक प्रवासात त्या 29 वेळेतून मेरिल यांनी अभिमानाने 9 वेळा या गोल्डन ग्लोब ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 1979 पासून सुरू झालेल्या इथवरच्या प्रवासातले हे 9 क्षण तर काही औरच ठरले. फक्त मेरिल यांच्यासाठी नाहीत, तर त्यांच्या अफाट असलेल्या चाहता वर्गाला सुद्धा ते नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या सगळ्याच भूमिकांचं कौतुक झाल्याशिवाय राहिलेलं नाहीये. त्यावर 4 चान लावले या 9 पुरस्कारांनी. अँड द अवॉर्ड गोज टू मेरिल स्ट्रीप. असं 9 वेळा गोल्डन ग्लोब मध्ये ऐकायला मिळालं आणि वातावरण जल्लोषाचं झालं. कारण विजेती मेरिल ही नक्कीच त्या पुरस्काराची हक्काची मानकरी होती. या सगळ्या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवातच झाली पार 1980 पासून. या पुरस्कारासोबतचं दुसरं वर्ष, दुसरं नॉमिनेशन आणि पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार. त्या वर्षी रिलीज झालेल्या क्रेमर वर्सेस क्रेमर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नॉमिनेशन मेरिल यांना मिळालं आणि पुरस्कारावर आपलं नाव त्यांनी कोरलं. इथेच खरी सुरुवात. Meryl Streep. Thank you. पुढे 1982 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीत मेरिल यांना फ्रेंच लेफ्टनंट वुमन या सिनेमासाठी नॉमिनेशन मिळालं. या सिनेमातल्या कामाचं खरंच खूप कौतुक होत होतं आणि मेरिल यांनाच पुरस्कार मिळणार अशी चर्चा सुद्धा होती. आणि तेच खरं ठरलं. मेरिल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. मग काय, त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 1983 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्यांना गोल्डन ग्लोब मिळाला, तो सोफी चॉईस सिनेमासाठी. And the award goes to Meryl Streep. यानंतर थोड्या वेळ मध्ये गेला, पण नॉमिनेशनवर आपली छाप त्या पाडत होत्या. आणि 2003 हे वर्ष अवतरलं ते पुन्हा त्यांच्यासाठी गोल्डन ग्लोब घेऊन. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ॲडॅप्टेशन या सिनेमासाठी मिळाला. लगेच त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2004 साली सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी त्यांच्या एंजल्स इन अमेरिका या सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. 2007 ला डेव्हिल वर्सेस प्राडा सिनेमाने तर कमालच केली. सिनेमाने बॉक्स ऑफिस तर काबीज केलंच, पण सिनेमाची चर्चा आणि कौतुकही काही केल्यात थांबेना. त्या वर्षीच्या सगळ्या अवॉर्ड्सवर या सिनेमानेच नाही तर खुद्द मेरिल यांनी आपली मोहर उमटवली. तसंच गोल्डन ग्लोबलाही झालंच. सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स या कॅटेगरीत मेरिल यांना त्या वर्षीचा गोल्डन ग्लोब मिळाला. नंतर 2010च्या जुली अँड जुलिया सिनेमासाठी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी मेरिल यांना गोल्डन ग्लोब देण्यात आला. पुढे 2012ला पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आयर्न लेडी हा सिनेमाच उत्तम घडून आला. सिनेमातली मेरिल यांची भूमिका आहा. अगदी तसंच आहा प्रेक्षकांनी देखील केलं आणि परीक्षकांनी देखील.
आणि त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या गोल्डन ग्लोबवर पुन्हा मेरिल स्ट्रीप हे नाव कोरलं गेलं. आणि आता 2016 या वर्षीची गोष्ट औरच आहे. या वर्षी त्या फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स या सिनेमासाठी मेरिल यांना नक्कीच नॉमिनेशन मिळेल तशी चर्चा नाही तर सगळ्यांना खात्रीच आहे. पण त्याआधी त्यांच्यासाठी बहुमानाची गोष्ट घडली आहे. गोल्डन ग्लोब्स मध्ये अतिशय मानाचा असा सेसिल बी डेमिल हा पुरस्कार यंदा त्यांना बहाल करण्यात येणार आहे. हा पुरस्कार आणि तो मान हा निश्चितपणे मेरिल यांचाच आहे, यात काहीच दुमत नाही. पुढे देखील त्यांचा या गोल्डन ग्लोब सोबतचा हा सोनेरी प्रवास सुरू राहील. अशाच उत्तमोत्तम सिनेमातून विविध भूमिकांमधून आणि आपल्यासाठी ती एक वेगळीच पर्वणी ठरेल. Golden Globe goes to या आणि इथून पुढल्या सगळ्या अशा बहारदार क्षणांसाठी मेरिल यांना शुभेच्छा. चित्राली चोगले, IBN लोकमत. अप्रतिम क्लासिक ॲनिमेटेड सिनेमा बनवण्याचा समृद्ध असा वारसा असलेली डिझनी पुन्हा एकदा त्यांचा क्लासिक सिनेमा ब्युटी अँड द बीस्टची पुनरावृत्ती करतोय. You must leave here. This castle is alive. I say we kill the beast! Think of the one thing you've always wanted. Now find it in your mind's eye and feel it in your heart.